नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। बोरदमध्ये अंगणवाडीच्या वाटेवर साचले गटारीचे पाणी। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनाकडून उपाययोजनांचे आश्वासन। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, तळोदा तालुक्यातील शिरोमणी मानल्या जाणाऱ्या बोरद गावातील प्लॉट एरिया परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। विशेषतः शहादा रस्त्यापासून करणखेडा दिशेला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या अंगणवाडी क्रमांक 7च्या परिसरात 200 ते 300 मीटर अंतरापर्यंत गटारीचे पाणी तुडुंब भरून वाहत असल्याने स्थानिक नागरिक आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या समस्येमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। करणखेडा रस्त्यालगत असलेल्या अंगणवाडीमध्ये परिसरातील लहान बालके पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी येतात। शासनाकडून या बालकांना सकस आणि उच्च दर्जाचा पोषण आहार दिला जातो, मात्र अंगणवाडीत पोहोचण्यापूर्वीच या मुलांना गटारीच्या घाण पाण्यातून वाट काढावी लागते। यामुळे मुलांच्या पायांना घाण लागते, परिणामी संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने पायपीट करणाऱ्या नागरिकांना आणि पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। स्थानिक जागरूक नागरिक दयानंद चव्हाण यांनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधले आहे। त्यांनी सांगितले की या रस्त्यावरून लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना चालणे कठीण झाले आहे। सांडपाण्याच्या समस्येमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत। जर प्रशासनाने या समस्येचे लवकरात लवकर निराकरण केले नाही तर या भागातील त्रस्त नागरिक ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढतील। आज बोरद ग्रामपंचायत अंतर्गत करणखेडा रस्ता हा गटारीच्या पाण्याने पूर्ण भरलेला आहे। आज या ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुद्धा आहे। त्या अंगणवाडी केंद्रामध्ये लहान मुलांना येण्या जाण्यासाठी एकदम अडचण निर्माण होत आहे। त्यांना चांगल्या पद्धतीने आहार भेटला पाहिजे, परंतु या गटारीच्या पाण्यामधून त्यांना रस्ता काढत यावा लागतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आज या ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जो रस्ता आहे करणखेडात हा नवी प्लॉट आमची, या प्लॉटमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे। त्यांना आज पावसाळ्याच्या पावसापेक्षा सुद्धा जास्त भयंकर परिस्थिती, पायी चालता येत नाही अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता आहे। म्हणून आमची कडकडी एवढी आहे की हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। येणारे जाणारे आमच्या प्लॉट मधले जे आमचे भाईबंद आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता सोयीस्कर झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे। जर ग्रामपंचायतीने या गोष्टीचे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण प्लॉट ही जी आहे आमची आदिवासी वस्ती, या वस्तीतील सर्व लोकांना बायांना घेऊन आम्ही ग्रामपंचायतीला घेराव घालू। जर त्याने 8 दिवसाच्या आत हे काम केलं नाही, रस्त्यात दुरुस्ती झाला नाही, तर मग त्याचे परिणाम ग्रामपंचायतवाल्यांना भोगावे लागतील। या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची बाजू जाणून घेतली असता त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलल्याचे सांगितले। ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी माहिती दिली की सदर रस्ता हा आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेला आहे। या कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश प्राप्त होताच रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले जाईल। गटारीच्या समस्येबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सांडपाणी निचऱ्यासाठी जनसुविधा योजनेअंतर्गत 3 टप्प्यांत कामाचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आले आहेत। या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळताच कामाला सुरुवात होईल। सद्यस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून जेसीबीच्या सहाय्याने काही ठिकाणी गटारींचे खड्डे खोदून पाणी काढण्याचे प्रयत्न झाले आहेत। निधी उपलब्ध होताच या भागाचा कायापालट होईल, तरी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे। आपण जे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना जी विचारणा केलेली करणखेडा रस्त्या संदर्भात आपल्याला ग्रामस्थांनी जे काही अडचणी मांडल्या असतील ते योग्य आहेत। स्वतः सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि 3-4 दिवस अगोदरच जेसीबीद्वारे ते पाणी काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत केलेला आहे। तर सदर रस्ता हा आमदार साहेबांनी मंजूर केला असून त्याची वर्क ऑर्डर सुरू होऊन तो रस्ता सुरू होईल। आणि राहिला प्रश्न सांडपाणीचा, जो गटारीचं पाणी रस्त्यावर येतंय, तर त्याचा प्रश्न आम्ही जनसुविधा योजनेअंतर्गत शहादा
लगतचा नरा ठाकरेच्या अण्णा घरापासून तर डायरेक्ट जी अंगणवाडी बांधली गेली करंजखेडा रस्त्याला, त्या अंगणवाडीच्या पुढेपर्यंत 3 स्टेप मध्ये 15-15 लाखाचे 3 तुकड्यांमध्ये त्या प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. जर ते प्रस्ताव या मार्चला मंजूर झाले तर ते लवकरच आम्ही काम सुरू करणार आहोत आणि तिथली जी काही सांडपाणी जे इथे रस्ता वाहतंय त्याचा आम्ही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी ग्रामस्थांना मी विनंती करतो, सरपंच यांच्या सगळे टीमच्या माध्यमातून, की आपण गावाचा जो विकास होत आहे त्या विकासामध्ये सगळ्यांच्या मागण्या जोरदार असतात, परंतु निधी अभावी काही गोष्टी जे ग्रामपंचायतचं नियोजन असतं तर त्याच्यामध्ये निधी अभावी काही कामांना थोडंसं वेळ लागत असेल तर तो वेळ आपण समजून घ्यावं की या गेल्या सातत्याने ग्रामपंचायत कुठे ना कुठे रस्ता, गटारी, जे सांडपाण्याचा प्रश्न आहे किंवा काही पाईपबंदी गटारी, आता सांडपाणी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने केलेले आहेत. तर लवकरात लवकर ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करेल असं मी सरपंच, उपसरपंच, आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने म्हणजे ग्वाही देतो. धन्यवाद. यावेळी सरपंच अनिता भिलाव, उपसरपंच संतोष ढोडरे व ग्रामपंचायत सदस्यांनीही ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेतली असून उपलब्ध निधीतून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. आजसाठी इतकेच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.